प्रियांका कापळे या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत मेथीचे लाडू। त्यासाठी आपल्याला काय साहित्य लागणार आहे ते आपण बघूया। चला, 1 किलो गहू आहे ते भाजून घेतलेत मी आणि दळून आणले। त्यानंतर खोबरं अर्धा किलो आहे, मेथी घ्यायची 50 ग्रॅम, जेवढं तुम्हाला कडू बनवायचं असेल कमी असेल तर तुम्ही कमी करू शकता। डिंक आहे 100 ग्रॅम, त्याच्यानंतर खारीक आहे, खारीक आपल्याला घ्यायची 200 ग्रॅम, हलीम आहे 50 ग्रॅम, गुळ आहे 700 ग्रॅम, त्यानंतर तूप आहे, हे बघा तूप आहे 1 लिटर तूप घ्यायचंय, 1 किलोला 1 लिटर तूप लागतं। त्याच्यानंतर काजू आहे, बदाम आहे, पिस्ता आहे, ते पण तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही घेऊ शकता। चला तर आपण स्टार्ट करू, व्हिडिओला स्टार्ट करूया। पहिल्यांदा गॅस चालू करून घ्यायचा आहे। थोडं आपल्याला त्याच्यानंतर काजू, बदाम हे सगळं आपल्याला फ्राय करून घ्यायचंय। तुपामध्ये फ्राय केल्याने कसं आपले मेथीचे लाडू चांगले राहतात, कारण जास्त दिवस ठेवण्यासाठी ते खराब नाही व्हायला पाहिजे, नाही भाजले तर त्याच्यामुळे आपण ते भाजून घ्यायचं, थोडंसं तळून घ्यायचं नॉर्मली लाल कलर लावायचं। आपण हे बघा सगळं फ्राय करून घेतले, ते एका प्लेटमध्ये काढून घेतोय। त्यानंतर आपल्याला हे मिक्सरला लावून घेऊ। या तुपामध्ये आपल्याला डिंक तळून घ्यायचं। तळून घेतलंय, काढून घेऊया आपण आणि हे आपण मिक्सरला बारीक करून घ्यायचं। काजू बदामची पेस्ट पण बारीक करायचं आहे, डिंक पण बारीक करून घ्यायचं। बदाम आपण आता तळून घेतले, ते मिक्सरला आपण लावून घेऊया आणि बारीक करून घ्यायचं। आपण घेतलंय तळून, ते आपण बारीक करून घ्यायचं मिक्सरला करून घेतलं। त्याच्यानंतर त्याच्यामध्ये तूप टाकून घ्यायचं, पूर्ण 1 लिटर जेवढं तूप आहे ते टाकून घ्यायचं। तूप आपलं झालंय गरम, त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये गूळ टाकून घेऊया। गॅस बारीक करायचा आणि गूळ आपलं मेल्ट व्हायला पाहिजे। तुम्हाला जेवढं गोड पाहिजे तेवढं तुम्ही गूळ टाकू शकता। आता हा गूळ आपण टाकलाय तुपामध्ये, तो विरघळून घ्यायचा तुपामध्ये पूर्ण। विरघळल्यानंतर आपण पुढचं काय करायचं ते सांगते तुम्हाला। बघा आपण तूप गूळ हा मेल्ट करून घेतलाय आणि गॅस बंद करून घ्यायचा। त्याच्यानंतर हे पीठ आहे, मी सांगितलेलं तुम्हाला गव्हाचं पीठ आहे, ते भाजून घेतलेलं पिठामध्ये आपल्याला खारीक टाकायचे, त्याच्यानंतर मेथी टाकायची आहे,
खाली टाकून घ्यायचं. त्याच्यामध्ये आपण बारीक केलं काजू, बदाम, पिस्ता तो घालून घ्यायचा. त्याच्यामध्ये बेदाणे घालून घ्यायचे. मनुका हे डिंक केलंय ते पण आपण बारीक करून घेतलंय मिक्सरला, ते टाकून घ्यायचं. खोबरं आहे, हे खोबरं आपल्याला असं बारीक करून घ्यायचंय. ते टाकून घ्यायचं, बारीक करायचं. सगळं बारीक करून घेतलं आपण. हे आपण आता पूर्ण मिक्स करून घेऊया. हे सगळं एकत्र केलेलं मिश्रण आहे ते आपण पूर्ण एकत्र करून घेऊया. सगळं मिश्रण आपण एकत्र केलंय. आता त्याचे आपण लाडू बनवून घेऊ. त्याचप्रमाणे सगळे लाडू आपण बनवून घेऊ. आपले लाडू तयार झाले आहेत. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. बाय.